खूप घाई असतात आणि हॉटेलमधनं भाजीचा पार्सल देखील मागूचा नसात तर अशी ही वांग्या बटाट्याची चमचमीत भाजी करायची. वेळ पण कमी लागता आणि होता तर एक नंबर. त्यासाठी काय करायचा, वांग्याचे असे उभे काप करून घ्यायचे, बटाट्याचे असे मोठे मोठे फोडी करून घ्यायचे, घालायचे पाण्यामध्ये आणि 1-2 वेळा ह्या पाण्यामध्ये स्वच्छ हे धुवून घ्यायचे. आता त्यानंतर यामध्ये घालायचे मसाले. तर मसाल्यामध्ये घालायची थोडीशी हळद, लाल मिरची पावडर घालायची, कसुरी मेथी यात टाकून द्यायची, चवीपुरता मीठ टाकायचा आणि 3 ते 4 पाकळी इकडे ठेचलेल्या लसणीचे टाकायचे. या सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता ह्या भाजीक द्यायची या फोडणी. तर फोडणीसाठी कढईमध्ये घालायचा तेल, तेलामध्ये घालायची मोहरी, कढीपत्तो घालायचो, कांदो घालायचो, टोमॅटो घालायचो. ही फोडणी अशी थोडीशी ढवळून घेतली की यामध्ये वांगी आणि बटाटो टाकून द्यायचो. आता सगळा व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा या तेलामध्ये आणि घालायचा गरम पाणी. भाजीच्या अगदी अंगालगतच पाणी घालायचा आणि ही भाजी आता शिजवून घ्यायची. आता वांग्या शिजाक तर जास्त वेळ लागत नाही, बटाटो तेवढं शिजाक वेळ घेता. बटाटो पण शिजलो की भाजी आपली ही तयार झाली. वरून कोथिंबीर घालायची बघा. अशी ही वांग्या बटाट्याची भाजी कसुरी मेथी घालून तुम्ही कधी केलात काय हो? नाही केलात तर एकदा तरी करून बघा, खावा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीक लाईक करा.